तहव्वूर राणा याच्या एकूणच चौकशीमध्ये पाकिस्तान कशा पद्धतीने दहशतवादाला पाठिंबा देत असतो आणि खतपाणी घालत असतो हे जर सिद्ध केलं तर अर्थातच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही गोष्ट सिद्ध होईल आणि ही सिद्ध झाल्यानंतर पाकिस्तानचा जो खरा चेहरा आहे तो सर्वांसमोर येण्यास मदत होईल। 26/11चा जो मास्टरमाइंड आहे तहव्वूर राणाचा जन्म पाकिस्तानमध्येच झालेला आहे आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचा तो कार्यकर्ता असून त्याने अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मदत केलेली आहे। अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी त्याने मदत केली असल्याचं समोर आलेलं आहे। यासोबतच 26/11 जो हल्ला होता त्या हल्ल्याच्या आधी मुंबईमध्ये जी रेकी झाली होती ती रेकी करण्यासाठी सुद्धा त्याने मदत केली होती आणि त्यामुळे त्याची चौकशी आता अत्यंत महत्त्वाची ठरते। गेली अनेक वर्ष त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते। आंतरराष्ट्रीय पातळीवर ही भारताचं मोठं यश म्हणावं लागेल, कारण की अमेरिकेकडनं आपण पहिल्यांदाच असा कोणता तरी आरोपी हस्तांतरित केलेला आहे, त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय कूटनीतीचं आणखीन एक मोठं यश आपण इकडे पाहू शकतो। दरम्यान तहव्वूर राणा हा कशा पद्धतीने पाकिस्तानशी कनेक्टेड आहे आणि पाकिस्तान कशा पद्धतीने या सर्व दहशतवादी हल्ल्यांना पाठिंबा देतोय, भारताविरुद्ध कट रचण्यासाठी पाठिंबा देतोय, या सर्व गोष्टींची चौकशी यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा पर्दाफाश होण्यास मदत होईल। जर तसं घडलं तर पाकिस्तानसाठी मोठी अडचणीची गोष्ट असेल, कारण की गेली अनेक वर्ष पाकिस्तान आपण दहशतवादाला पाठिंबा देत नाही, दहशतवाद आमच्या देशामध्ये नाही असं सारखं वारंवार सांगत असतं, मात्र अखेर या चौकशीच्या अंती जर असं सगळं सिद्ध झालं तर हे अतिशय मोठं यश आपल्याला म्हणावं लागेल। गेले अनेक दिवस तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते। 2023 साली तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण अमेरिकेने मंजूर केलं होतं, मंजुरी दिली होती। त्यानंतर आपण पाहिला आज 26/11चा जो मास्टरमाइंड आहे तहव्वूर राणा याला भारतात आणलं गेलेलं आहे। NIAच्या ताब्यात त्याला दिलं जाईल, NIAची कस्टडी। त्यानंतर नवी दिल्लीमध्ये काही दिवस राहणार, त्यानंतर मुंबईमध्ये मुंबई पोलिसांकडनं मुंबईमधल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडनं त्याची चौकशी होईल। इंटरोगेशन नक्की कसं होईल या संदर्भात अधिक माहिती नसली तरीही अत्यंत सखोल अशी चौकशी होईल, कारण की त्याची चौकशी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याच चौकशीमधून अनेक धागेदोरे बाहेर निघू शकतात। दहशतवादी गट कशा पद्धतीने रचले जातात, दहशतवादी गटांसाठी कुठून पैसा मिळतो, फंडिंग कुठून होतं, कोणते देश यासाठी पाठिंबा देतात, पाकिस्तानचा या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने संबंध आहे आणि 26/11चा एकूणच हल्ला कशा पद्धतीने रचला गेला, 26/11च्या हल्ल्यामागे नक्की कोणता देश आहे आणि कोणी कोणी मदत केलेली आहे, या सर्व गोष्टींची उत्तरं, या सर्व गोष्टींचे खुलासे या चौकशी अंती होणार आहेत आणि या चौकशी अंती अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडेल ती म्हणजे पाकिस्तानचा पर्दाफाश होणार आहे। पाकिस्तानने यापूर्वी सुद्धा भारतावर अनेक दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न केला होता, अनेक दहशतवादी कारवाया करण्यामध्ये त्यांचा हात असतो, मात्र ते कधीही मान्य करत नाही। मात्र तहव्वूर राणा हा एक मोठा पुरावा आपल्यासाठी सिद्ध होऊ शकतो, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा पर्दाफाश होण्यास मदत होईल। राणाला अखेर भारतात आणलेला आहे आणि आता पुढील काही दिवस सखोल चौकशी भारताच्या विविध संस्थांमार्फत त्याची होणार आहे। तहव्वूर राणा 26/11 हा जो हल्ला झाला होता ज्यामध्ये 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता, त्या संपूर्ण हल्ल्याचा तो मास्टरमाइंड असून या हल्ल्यामध्ये जे पण कोणी होते त्या सर्वांना त्यानं मोठ्या प्रमाणात मदत केली होती। या हल्ल्याच्या आधी तो मुंबईमध्ये वास्तव्यास होता, त्याने स्वतः या सर्व गोष्टी तिथं प्लॅन केलेल्या होत्या। हल्ला कशा पद्धतीने करायचा यासाठी डेव्हिड नावाचा एक व्यक्ती ज्याला मुंबईमध्ये रेकीसाठी पाठवलेलं होतं त्या व्यक्तीला सुद्धा त्यानं मदत केली होती। या दोघांमध्ये जवळपास 250 ते 300 फोन कॉल्स झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात संभाषण या दोघांमध्ये झालेले आहे आणि त्यानंच डेव्हिडला मुंबईमध्ये राहण्यासाठी मदत केली होती, मुंबईपर्यंत येण्यासाठी मदत केलेली होती। त्यामुळे दहशतवादी कटाचे एकूणच पाळमुळं कुठपर्यंत आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। त्या पाळमुळांपर्यंत जाऊन ती समूळ नष्ट करणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्याची चौकशी तहव्वूर राणा याची चौकशी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे। सर्वसामान्यांच्या अशाच प्रतिक्रिया उमटतात की त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी। अगदी बरोबर आहे, कारण की मुंबईवर जो अन्याय झाला होता 2008 साली 26/11च्या हल्ल्यामध्ये, त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले, अनेकांचे कुटुंबीय त्यांचा प्राण या संपूर्ण घटनेमध्ये गेला, अनेक प्रशासकीय अधिकारी यामध्ये हुतात्मा झाले आणि त्यामुळे भारताचा हा मोठा शत्रू आहे आणि अर्थातच त्याला शिक्षा होण्याआधी त्याची चौकशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की दहशतवादाला समूळ नष्ट करणं हे एक आंतरराष्ट्रीय मोठं आव्हान ठरतंय
आणि या आव्हानामध्ये तहव्वूर राणाच्या चौकशीअंती ज्या पण काही गोष्टी समोर येतील, जे पण काही निष्कर्ष समोर येतील, ते सर्व निष्कर्ष एकमेकांना जोडत या संपूर्ण घटनेमागे, या संपूर्ण दहशतवादी हल्ल्यांमागे नक्की कोण कोण मदत करतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। दिल्ली विमानतळावर NIA कडनं तहव्वूर राणाला अटक केली जाणार आहे। त्यानंतर NIAच्या मुख्यालयामध्ये तहव्वूर राणाला नेलं जाईल, तिथे त्याची चौकशी होणार आहे।